हॅलो फ्रेंड्स, प्रिव्हियसली आपण बघितले की डिल्सॉल्डर रिएक्शन कशा प्रकारे ऑप्टेन होते, कशा प्रकारे त्यामध्ये स्टेरिओकेमिस्ट्री रिटेन होते. त्याचप्रमाणे डिल्सॉल्डर रिएक्शनला स्टेरिओ स्पेसिफिक रिएक्शन का म्हणतात हे पण आपण बघितलंय. मग आता डिल्सॉल्डर रिएक्शन मध्ये जो क्रायटेरिया आहे की जे ग्रुप्स असतात ते कशा प्रकारे ओरिएंट होता, अबो द प्लेन कुठले ग्रुप घ्यायचे, बिलो द प्लेन कुठले ग्रुप घ्यायचे ते आपण बघणार आहोत. मग इम्पॉर्टंट पॉइंट स्टेरिओकेमिस्ट्री ऑफ प्रोडक्ट टू द स्टेरिओकेमिस्ट्री इन द डाईन. मीन्स स्टेरिओकेमिस्ट्री जी आहे प्रोडक्ट मध्ये ती कशावर जे डाईनची स्टेरिओकेमिस्ट्री त्यावरती कशा प्रकारे डिपेंड राहील हे आपण बघणार आहोत. मग त्यासाठी काही कंडिशन्स आहे, टर्म्स आहेत ते आपण बघणार आहोत. द प्रोडक्ट स्टेरिओकेमिस्ट्री इज कंट्रोल्ड बाय geometry of the dyne. This is a slightly more complicated as the dyne can be cis-cis, trans-trans or cis-trans. बघा cis-cis मीन्स बघा इथे हायड्रोजन ग्रुप आहे आणि हा हायड्रोजन ग्रुप आहे. हे जर बघितले किंवा हा आर ग्रुप आणि हा आर ग्रुप जर बघितले, हे दोन्ही काय दोन्ही इनसाइडला आहे, त्यामुळे यांना काय म्हणतो आपण सिस. आणि हायड्रोजन दोन्ही काय एकमेकांच्या आउटसाइड आहे, मीन्स त्यामुळे त्यांना काय म्हणतो आपण सिस सिस कॉन्फिगरेशन. त्याचप्रमाणे जर इथं जर बघितलं हायड्रोजन काय आउटसाइडला आहे आणि आर ग्रुप काय इनसाइडला आहे, त्याचप्रमाणे हा आर ग्रुप काय आउटसाइडला आहे आणि इथे काय हा हायड्रोजन ग्रुप आहे हा काय इनसाइडला आहे. मग त्यामुळे त्यांना काय म्हणण्यात येईल की ट्रान्स ट्रान्स मीन्स दोघींचं ओरिएंटेशन काय डिफरंट आहे, त्यामुळे त्यांना तशा प्रकारे नेमिंग हे दिलं जातं. आता तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात काय घ्यायचं की डाईन वरती जे ग्रुप प्रेझेंट आहे ते इनसाइड आहे की आउटसाइड आहे, आणि त्यामध्ये जी स्टेरिओकेमिस्ट्री जी प्रेझेंट आहे ती कोणत्या वेळी प्रेझेंट आहे ते लक्षात घेणं गरजेचं आहे. टर्मिनल विनिल carbon 1 carbon 4 in butadiene of S6 diene contain two substituents. One is designated as outside group and one is designated as inside group of the diene. हे एक्झाम्पल दिले इनसाइड आणि आउटसाइड ग्रुप. मग ते फाइंड आउट करायचे कुठलं इनसाइड आहे आणि कुठलं आउटसाइड ग्रुप आहे, यासाठी की यावरती जो प्रोडक्ट जो आपण फॉर्म करणार आहे त्याची स्टेरिओकेमिस्ट्री ही टोटली डिपेंड असणार आहे. बघा इथे हायड्रोजन काय बाहेरच्या डायरेक्शनला आहे, त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण आउटसाइड ग्रुप म्हणतोय. आर ग्रुप कुठे इनर साइडला आहे, जी कॅव्हिटी आहे डाईनची त्याच्या इनर साइडला आहे, त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो इनसाइड ग्रुप म्हणतोय. त्याचप्रमाणे इथे बघा आर ग्रुप जो आहे तो बाहेर आहे, ही जी कॅव्हिटी मधली त्याच्या आउटसाइडला आहे, त्यामुळे त्याला काय म्हणतो आउटसाइड ग्रुप. आणि त्या हायड्रोजन काय कॅव्हिटीच्या मध्ये, त्यामुळे त्याला काय म्हणू आपण इनसाइड ग्रुप. अशा प्रकारे नेमिंग हे देऊन घ्यायचे जेणेकरून तुमचं कन्फ्युजन होणार नाही. यावरती प्रोडक्ट मध्ये जी स्टेरिओकेमिस्ट्री फॉर्म होते ती त्यामध्ये डिपेंड असते. मग चला तर मग नेक्स्ट बघू. बघा इथे हायड्रोजन बघा आउटसाइडला आहे, आर ग्रुप इनसाइडला आहे, त्याचप्रमाणे हा आर ग्रुप कुठे आहे आउटसाइडला आहे. मग इथे काय कॉन्फिगरेशन येत आहे की सिस ट्रान्स डाईन. बघा इथे काय हायड्रोजन काय एकमेकांच्या ट्रान्स आहे आणि त्या आर ग्रुप पण काय एकमेकांच्या ट्रान्स आहे, त्यामुळे याला काय म्हणण्यात येतं एस ट्रान्स सिस ट्रान्स डाईन म्हणण्यात येतंय. बघा इथे हायड्रोजन बघा आउटसाइडला आहे, आर ग्रुप इनसाइडला आहे, त्याचप्रमाणे हायड्रोजन इनसाइडला आहे आणि आर ग्रुप आउटसाइडला आहे, त्यामुळे याला काय म्हणण्यात येते सिस ट्रान्स डाईन. मीन्स एक काय सिस पोझिशनला आहे आणि आर ग्रुप काय ट्रान्स पोझिशनला आहे, त्यामुळे याला सिस ट्रान्स डाईन म्हणण्यात येते. मग यावरती जी प्रोडक्ट मध्ये जी स्टेरिओकेमिस्ट्री असणार आहे ती यावरती डिपेंड असणार आहे. बघा आउटसाइड ग्रुप ऍट C1 अँड C4 ऑलवेज ट्रान्स टू इच अदर. बघा जे C1 आणि C4 बघा कार्बन नंबर 1 नंबरिंग देऊन घ्यायची, कन्फ्युजन होत असेल तर 1 2 3 अँड 4 हे जे कार्बन आहे कार्बन 1 आणि 4 वरती जर असेल ते काय पहिला कार्बन वरचा ग्रुप आणि फोर्थ कार्बन वरचा ग्रुप हे काय एकमेकांच्या ट्रान्स आहे, त्यांना काय म्हणतात ट्रान्स म्हणतात. सिमिलरली टू इनसाइड ग्रुप C1 अँड C4 आर सिस टू इच अदर. बघा जे इनसाइड ग्रुप जर दोन्ही मध्ये जे असतील हे काय असतील एकमेकांच्या सिस असतील. जर दोन्ही हायड्रोजन असो किंवा दोन्ही आर ग्रुप असेल त्यांना काय म्हणते सिस ग्रुप म्हणण्यात येईल. बघा as mentioned earlier the Diels-Alder reaction is stereospecific. According to the structure of transition state, the Diels-Alder reaction of the outside substituent of the diene are always below the plane of new 6 member ring अडक. पॉइंट लक्षात घ्यायचा आहे, जे आउटसाइड ग्रुप आपण दाखवलेले सपोज इथे हायड्रोजन इथे आर ग्रुप आहे ते काय असतील ज्यावेळेस 6 मेंबर रिंग फॉर्म होईल त्यावेळेस ते काय असतील आउटसाइड पोझिशनला प्रेझेंट असतील. Thus inside substituent of the diene should always above the plane of the new 6 member ring. बघा जे आउटसाइड ग्रुप आहे
ते काय येतात बिलो द प्लेन, मीन्स ते डॉटेड लाईननी इंडिकेट केले जातात. आणि जे इनसाइड ग्रुप आहे, सपोज दिस आर ग्रुप, हायड्रोजन ग्रुप, दिस हायड्रोजन, दिस आर, हे काय इनसाइड ग्रुप आहे. म्हणजे इनसाइड ग्रुप असतात ते काय केले जातात वेज लाईननी काय केले जातात इंडिकेट केले जातात. मीन्स त्यालाच काय म्हटलं जातं अबो द प्लेन ऑफ न्यू रिंग सिस्टीम. बघा इथे बघा हायड्रोजन कुठे आहे आउटसाइड आहे, आर ग्रुप इनसाइड आहे. म्हणजे ज्यावेळेस सायक्लोएडिशन रिएक्शन होते, सायक्लिक शिफ्ट ऑफ इलेक्ट्रॉन होत आहे, त्यावेळेस काय होतंय रिंग ज्यावेळेस फॉर्म होते 6 मेंबर रिंग सिस्टीम. बघा जे आउटसाइड ग्रुप आहे ते काय केले बिलो द प्लेन, आणि जे इनसाइड ग्रुप आहे ते काय केले अबो द प्लेन इथे शो केले. त्याचप्रमाणे इथे पण बघा सायक्लोएडिशन रिएक्शन होते 4+2 डिलसॉल्डर रिएक्शन. इथे बघा ओरिएंटेशन जो हायड्रोजन ग्रुप आहे त्याचं ओरिएंटेशन बघा कशा प्रकारे तिथे चेंज झालेलं आहे. आणि हे जे ग्रुप आहे डिलसॉल्डर रिएक्शन काय असतं स्टेरिओस्पेसिफिक असते, त्यामुळे त्यांचे जे ओरिएंटेशन आहे ते तिथे ऍज इट इज ऑब्टेन होतं. त्याचप्रमाणे नेक्स्ट एक्झाम्पल बघा, दिस इज नथिंग बट सिस सिस डाईन आहे. इथे सिस सिस डाईन दोन्ही पण काय हायड्रोजन एकमेकांना सिस आहे, आर ग्रुप पण एकमेकांना सिस आहे, त्यामुळे याला सिस सिस डाईन म्हटलंय. इथे हायड्रोजन ग्रुप ओरिएंटेशन सेम आहे आउटसाइड, त्यामुळे याला सिस डाईन म्हटलंय. आता इथे बघा फिनिल ग्रुप आणि फिनिल ग्रुप आणि हायड्रोजन ग्रुप एकमेकांचे काय ट्रान्स आहे. मग इथे जे ओरिएंटेशन होत आहे बघा डिलसॉल्डर रिएक्शन, सायक्लिक शिफ्ट ऑफ पाय इलेक्ट्रॉन आणि 6 मेंबर रिंग फॉर्म होते. मग फिनिल ग्रुप कुठे आहे आउटसाइड आहे, मग आउटसाइड असल्यामुळे तो काय जातोय बिलो द प्लेन जातोय. बघा लक्षात घ्यायचे आउटसाइड ग्रुप काय आहे, आपण या ऑलरेडी जनरलायझेशन बघितलं आउटसाइड सबस्टिट्यूएंट ऑफ द डाईन ऑलवेज बिलो द प्लेन. लक्षात घ्यायचे आउटसाइडचे जे सबस्टिट्यूएंट असतील ते ऑलवेज बिलो द प्लेन आणि इनसाइड जे असतील ते काय येतात अबो द प्लेन. आता हे हायड्रोजन काय इनसाइड आहे त्यामुळे ते काय आले अबो द प्लेन, मीन्स काय केलं ते वेज लाईननी इंडिकेट केले. त्याचप्रमाणे इथे पण बघा सिस ट्रान्स जो डाईन आहे इथे पण काय होतंय 4+2 सायक्लोएडिशन रिएक्शन आणि प्रोडक्ट फॉर्म होतोय. म्हणजे आउटसाइड सबस्टिट्यूएंट आहे ते काय आपण इंडिकेट करतो बिलो द प्लेन, आणि जे इनसाइड सबस्टिट्यूएंट आहे हा आर ग्रुप बघा अबो द प्लेन आपण इंडिकेट केला. अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्हाला रिएक्शन विचारले जाईल त्यावेळेस ही कंडिशन लक्षात घ्यायची आहे, आउटसाइड ग्रुप कुठे येतो आणि इनसाइड ग्रुप कुठे येतो हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यावरती एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन हे विचारले जातात. दिस ऑल आर एक्झाम्पल्स ऑफ 4+2 सायक्लोएडिशन रिएक्शन. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा, लक्षात घ्यायचा प्रॉपरली. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट येतो एंडो एक्झो स्टेरिओकेमिस्ट्री. यालाच एक रूल म्हटलं जातं एंडो रूल त्याला म्हटलं जातं की ज्यावेळेस सायक्लिक किंवा तिथे बायसायक्लिक कंपाऊंड हा फॉर्म होतो त्यावेळेस काय एंडो सबस्टिट्यूएंट एंडो ओरिएंटेशन तिथे काय केलं जातं कन्सिडर केलं जातं. बघा यामध्ये बघू द डिलसॉल्डर रिएक्शन विल प्रोड्यूस अ बायसायक्लिक रिंग सिस्टीम इफ द डाईन इज मोनोसायक्लिक. द डाईन आपला जो असेल तो काय असेल मोनोसायक्लिक असेल किंवा त्यामध्ये एक सायकल जर प्रेझेंट असेल तर त्यावेळेस तिथे बायसायक्लिक सिस्टीम ही फॉर्म होते. The cyclic dienes are particularly reactive in Diels-Alder reaction because two double bonds are held in S-cis conformation in a 5 or 6 member rings. This can be seen that reaction of 1,3-cyclopentadiene with a methyl propionate. बघा इथे रिएक्शन होते डिलसॉल्डर रिएक्शन सिंपली 4+2 सायक्लोएडिशन रिएक्शन आणि प्रोडक्ट आपल्याला फॉर्म होतोय. मग हे जे मिथिल प्रोपोनेट बरोबर रिएक्शन होते, मग आता इथे ओरिएंटेशन बघा काय बायसायक्लिक कंपाऊंड फॉर्म होतोय तोच आपण अशा प्रकारे राईट करू शकतो. मग हा जो COCH3 ग्रुप आहे हे जे ग्रुप आहे याचं ओरिएंटेशन आपल्याला दोन प्रकारे घेता येऊ शकतं, एक तर एक्झो किंवा एंडो. मग कुठल्या वेळी घ्यायचं ते आपण बघू, एक रूल आहे त्यानुसार आपण ते प्रेडिक्ट करणार. When the compound like this is synthesized, we introduce another stereochemical question. What be the relative stereochemistry of methylene bridge and the substituent in this case is COCOOCH3 will take be the cis or trans to one another. म्हणजे cis पाहिजे की ट्रान्स पाहिजे ओरिएंटेशन हा या केस मध्ये क्वेश्चन येतो. This question is the same asking whether the substituent will be exo or endo. मीन्स हा जो ब्रिज ही पोझिशन आहे किंवा ब्रिज कार्बन आहे याच्या रिस्पेक्ट टू हा जो ग्रुप आहे COCH3 हा अपवर्ड डायरेक्शनला आहे की डाऊनवर्ड डायरेक्शनला. जर अपवर्ड डायरेक्शनला असेल तर त्याला एक्झो म्हटलं जातं, आणि जर त्याच्या रिस्पेक्ट टू ब्रिज हेड पोझिशनच्या रिस्पेक्ट टू जर डाऊनवर्ड डायरेक्शनला जर असेल किंवा बिलो जर असेल हायड्रोजनच्या जागेवर तर त्याला एंडो म्हटलं जातं.
मीन्स अशा प्रकारे एक्झो एंडो ओरिएंटेशन हे फाइंड आउट केलं जातं. अँड ओरिएंटेशन इज सेड टू बी एंडो, meaning that the substituent is trans to the bridgehead carbon of the substituent project into the cavity on the concave side of the bicyclic. Similarly, on orientation is said to be exo, meaning that the substituent is cis to the bridgehead carbon. मग exo endo कसं म्हटलं जातं की जो bridgehead carbon आहे त्याच्या रिस्पेक्ट टू जी पोझिशन आहे त्याच्या कुठे ग्रुप प्रेझेंट आहे त्यानुसार त्याला एक्झो एंडो हे म्हटलं जातं. बघा इथे ब्रिजहेड पोझिशन दाखवली आहे, कॉन्केव्ह साइट मीन्स तिथे कॅव्हिटी प्रेझेंट आहे. मग बघा इथे हा सीओ CH3 ग्रुप आणि ही ब्रिजहेड पोझिशन आहे, ही काय एकमेकांना ट्रान्स टू इच अदर आहे, त्यामुळे याला काय म्हटलं जातं एंडो ओरिएंटेशन म्हटलं जातं. मीन्स हा काय दाखवला एक्झिअली दाखवलाय. जर तो इक्वेटोरियल पोझिशनला असेल तर बघा ब्रिजहेड कार्बन आहे इथे आणि हा सीओएच ग्रुप हा कुठे आहे अबोव द प्लेन आहे. मग त्या किंवा तो कॅव्हिटीकडे तिथे थोडासा झुकलेला आहे जो ब्रिजहेड कार्बन आहे त्याच्याकडे. मग त्यामुळे याला काय म्हटलं जातं एक्झो ग्रुप हे म्हटलं जातं. दिस इज नथिंग बट एक्झो ओरिएंटेशन. मग ज्यावेळेस अशा प्रकारची रिएक्शन ऑप्टेन होते त्यावेळेस लक्षात घ्यायचंय की जी सबस्टिट्यूशन प्रेझेंट असते ते काय करतं ऑलवेज एंडो पोझिशनला, मीन्स जी एंडो पोझिशन आहे मीन्स जी ब्रिजहेडची कॅव्हिटी आहे किंवा ब्रिजहेड कार्बन आहे त्याच्या ट्रान्स पोझिशनला काय तो ग्रुप प्रेझेंट असतो. आणि ज्यावेळेस तो ट्रान्स पोझिशनला प्रेझेंट असतो त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं एंडो ओरिएंटेशन, और त्या रूललाच काय म्हटलं जातं एंडो रूल म्हटलं जातं. कारण का इथे काय होतं स्टेरिक इंट्रॅक्शन, एक प्रकारचा इंट्रॅक्शन ब्रिजहेड कार्बनच्या आणि जो ग्रुप प्रेझेंट आहे बल्की ग्रुप त्यामध्ये एक प्रकारचा इंट्रॅक्शन तिथे फॉर्म होतात. त्यामुळे बघा इथे हे दोन्ही ग्रुप ज्यावेळेस एक साईडला येत आहे ओरिएंटेशन काय येतं एक्झो येतोय. मग एक्झो ज्यावेळेस होतं त्यावेळेस इथे एक प्रकारचा स्टेरिक इंट्रॅक्शन, लॉंग स्टेरिक इंट्रॅक्शन बस थोड्याफार प्रमाणात का होईना ते इंट्रॅक्शन क्रिएट होतात. त्यामुळे एंडो ओरिएंटेशन जे असतं ते काय केलं जातं प्रेफर केलं जातं. ज्यावेळेस अशा प्रकारचे एक्झाम्पल दिले जातात त्यामध्ये एंडो ओरिएंटेशन हे प्रेफर केलं जातं. त्यामुळे त्या रूलला काय म्हटलं जातं एंडो रूल म्हटलं जातं. ज्यावेळेस अशा प्रकारचे एक्झाम्पल दिले जातील तुम्हाला मग त्यामध्ये जो ग्रुप असेल तो एंडो पोझिशनला जो प्रेझेंट असेल तो काय असेल स्टॅबिलाइज असेल आणि तो प्रोडक्ट काय असेल मेजर असेल, हे यावरनं प्रिडिक्ट होतं. यालाच काय म्हटलं जातं एंडो रूल हे म्हटलं जातं. बघा इथे पण सेम वेनी काय केलंय ग्रुप प्रेझेंट केलेले आहे आणि काय होतंय सायक्लोएडिशन रिएक्शन, डिल सल्डर रिएक्शन होते 4+2 सायक्लोएडिशन. मग जो एंडो ग्रुप आहे तो काय मिळतो आपल्याला मेजर अमाऊंट मध्ये मिळतो. बघा 86% मध्ये तो आपल्याला एंडो ग्रुप मिळाला आणि एक जो प्रोडक्ट आहे तो कमी अमाऊंट मध्ये फॉर्म झाला. मीन्स एंडो जो प्रोडक्ट आहे तो मेजर अमाऊंट मध्ये फॉर्म होतो त्यामुळे तो तिथे कन्सिडर केला जातो. बघा इन द गिवन रिएक्शन देर इज अ possibility for the formation of two isomeric product. Write the structure of both products. Explain which will be the major. बघा अशा प्रकारचे एक्झाम्पल असतात. आता इथे बघा काय होते 4+2 सायक्लोएडिशन रिएक्शन थर्मल कंडिशन आहे, डिल सल्डर रिएक्शन ही थर्मली अलाउड रिएक्शन आहे. मग एक प्रकारचं काय सायक्लिक प्रोडक्ट तिथे फॉर्म होतोय. मग बघा एक जो प्रोडक्ट ज्यावेळेस फॉर्म होतोय त्यावेळेस इथे बघा हा जो ग्रुप आहे आणि याचा हा जो ग्रुप आहे यामध्ये काय एक प्रकारचे स्टेरिक इंट्रॅक्शन इथे क्रिएट होत आहे. बघा एकमेकांच्या जवळ आल्यामुळे स्टेरिक इंट्रॅक्शन क्रिएट होत आहे, त्याच्यामुळे हा काय मिळतो आपल्याला मायनर प्रोडक्ट. आणि इथे जर बघितलं एंडो प्रोडक्ट काय एकमेकांपासून लांब आहे, हा ऑक्सिजन लांब आहे आणि हे ऑक्सिजन लांब आहे, त्यामुळे एंडो प्रोडक्ट हा मेजर अमाऊंट मध्ये आपल्याला मिळतो. मग अशा प्रकारे दोन प्रोडक्ट तिथे फॉर्म होतात एक्झो आणि एंडो प्रोडक्ट काय होतो तिथे मेजर अमाऊंट मध्ये आपल्याला बघायला मिळतो. मग ज्यावेळेस अशा प्रकारचं ओरिएंटेशन होते किंवा रिएक्शन ऑप्टेन होते त्या रूलला काय म्हटलं जातं एंडो रूल. एंडो जो प्रोडक्ट असतो तो मेजर अमाऊंट मध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्याचप्रमाणे नेक्स्ट क्रायटेरिया बघा जे इंट्रामॉलिक्युलर जर डाईन असते, डाईन आणि डायनोफाईल एकाच मॉलिक्युल मध्ये प्रेझेंट असेल तर तिथे पण काय होते डिल सल्डर रिएक्शन ही ऑप्टेन होऊ शकते. बघा सायक्लिक शिफ्ट ऑफ इलेक्ट्रॉन पाय इलेक्ट्रॉन आणि तिथे काय होतंय प्रोडक्ट फॉर्म होतोय 6 मेंबर रिंग सिस्टीम. व्हेन द डायनोफाईल has a electron withdrawing group which is present on the inner carbon of the dienophile. बघा आता यावरनं कंडिशन आहे इंट्रामॉलिक्युलर जी डिल सल्डर रिएक्शन आहे त्याची जी स्टेरिओकेमिस्ट्री आहे तो जे ग्रुप प्रेझेंट असतात त्यावरती ती डिपेंड असते. बघा इथे केस काय दिले व्हेन डायनोफाईल हॅज अ पार्ट ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. बघा ही जी सिस्टीम आहे याला आपण डाईन म्हणतोय आणि ही जी सिस्टीम आहे त्याला आपण डायनोफाईल म्हणतो. मग डायनोफाईल वरती ज्यावेळेस इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप प्रेझेंट असेल तर त्यावेळेस काय इनर कार्बन वरती जर डायनोफाईलच्या जर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर प्रेझेंट असते तर इन दिस केस
both bridge hydrogens are cis to each other and perpendicular to the plane of the ring. बघा, ज्यावेळेस डाईन आणि डायनोफाईल एकाच रिंग मध्ये प्रेझेंट असतील इंट्रामॉलिक्युलर, त्याला आपण रिएक्शन ज्यावेळेस म्हणतो, तर ह्या केस मध्ये काय होतंय की डाईन एकाच मॉलिक्यूल मध्ये आणि डायनोफाईल पण एकाच मॉलिक्यूल मध्ये, पण कंडिशन काय, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कुठे प्रेझेंट आहे, डायनोफाईलच्या ऍडजस्टंट इनर कार्बन वरती ज्यावेळेस प्रेझेंट असेल त्यावेळेस काय होतं की ब्रिज हायड्रोजन जे असतात आर सिस टू इच अदर, म्हणजे जे हायड्रोजन जे प्रेझेंट असतात जिथे ब्रिज फॉर्म होतोय, बघा इथे जो ब्रिज फॉर्म झालेला आहे सायक्लोएडिशन रिएक्शनने, हायड्रोजन जे असतात ते एकमेकांच्या सीस मध्ये प्रेझेंट असतात प्रोडक्ट मध्ये. हा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे. ज्यावेळेस इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आर प्रेझेंट ऑन इनर कार्बन ऑफ द डायनोफाईल, जेव्हा इनर कार्बन डायनोफाईलचा तो प्रेझेंट असतो त्यावेळेस ब्रिज हेडचे जे हायड्रोजन्स असतात ते काय असतात एकमेकांच्या सीस पोझिशनला असतात. त्यानंतर नेक्स्ट केस बघा, when electron withdrawing group is present on terminal carbon of the die and geometry is cis. बघा, हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे, तो कुठे आहे, टर्मिनल कार्बन, जो डायनोफाईलचा टर्मिनल कार्बन आहे त्यावरती प्रेझेंट आहे. मग या केस मध्ये काय होतं, इन दिस केस मिक्सचर ऑफ टू प्रोडक्ट्स आर फॉर्म, इन वन प्रोडक्ट both hydrogen of the fused ring carbon are cis and in other product both hydrogen are trans. Electron withdrawing group is always below the plane of the ring and trans to the bridge carbon or hydrogen. बघा, ज्यावेळेस डाईन आणि डायनोफाईल एकाच रिंग मध्ये जर प्रेझेंट असतील आणि जो ग्रुप आहे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप हा ज्यावेळेस टर्मिनल कार्बन वरती प्रेझेंट असेल, हा काय झाला आपला टर्मिनल कार्बन झाला. आधी कुठे प्रेझेंट होता, इनर कार्बन वरती प्रेझेंट होता आधीच्या केस मध्ये, आता टर्मिनल कार्बन वरती इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप प्रेझेंट आहे. मी इथे ज्यावेळेस रिएक्शन होते डिल्स-हल्डर रिएक्शन त्यावेळेस आपल्याला दोन प्रोडक्ट फॉर्म होतात आणि दोन्ही प्रोडक्ट मध्ये काय होतंय, जे हायड्रोजन असतात ते आयदर सिस असतात किंवा ट्रान्स असतात. पण लक्षात घ्यायचं या केस मध्ये जो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे तो काय असतो, ऑलवेज बिलो द प्लेन. लक्षात घ्यायचं, जो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जो असतो तो ऑलवेज बिलो द प्लेन असतो ज्यावेळेस अशा प्रकारचं इंट्रामॉलिक्युलर डिल्स-हल्डर रिएक्शन ही फॉर्म होते किंवा ऑकर होते, त्यावेळेस अशा प्रकारचे प्रोडक्ट हे फॉर्म होतात. या केस लक्षात घ्यायचा आहे, प्रॉपरली स्टडी करायचा आहे, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला एक्झाम मध्ये अशा प्रकारचे एक्झाम्पल दिलेले असतील तिथे ज्यावेळेस डिल्स-हल्डर रिएक्शन होते मग त्यावरती जे सबस्टिट्यूएंट प्रेझेंट असतात त्यानुसार त्याची जी स्टेरिओकेमिस्ट्री ही काय होऊन जाते, चेंज होते. मग ज्यावेळेस टर्मिनल कार्बन वरती इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप प्रेझेंट असेल त्यावेळेस काय आपल्याला जे ब्रिज जे हायड्रोजन आहे जिथे रिंग जंक्शन फॉर्म झालेलं आहे तिथले जे हायड्रोजन आहे ते एक तर सिस असतात किंवा ट्रान्स असतात, दोन्ही पण आपल्याला तिथे प्रोडक्ट फॉर्म होतात. पण लक्षात घ्यायचं जो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असतो तो ऑलवेज बिलो द प्लेन हा असतो. हे झालं केस ऑफ डिल्स-हल्डर रिएक्शन. मग आपण आज